घटना होती? 8 तारखेला संध्याकाळी 20च्या दरम्यान दीपक धोंगडे शांतीनगर इतोरा पोस्टे यांच्या राहत्या घरी काहीतरी स्फोट होऊन ते जखमी झाले अशी इन्फॉर्मेशन पोलीस स्टेशनला आलेली होती. त्या आधारे पोलिसांनी स्टेटमेंट घेतलं. तर एक घरातला बल्बचा एक स्फोट झाला आणि त्यात मी जखमी झालो असं त्याचं स्टेटमेंट होतं. त्यांनी दिलेलं स्टेटमेंट, त्याच्या शरीरावर असलेल्या जखमा आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अजून शोध घेतला, घरझडती घेतली आणि असं निष्पन्न झालं की 10 डिटोनेटर त्याच्या घरात सापडून आले. त्या आधारे एक गुन्हा दाखल केलेला आहे इतोरा पोलीस स्टेशनला. त्याचा तपास सुरू आहे. यात दीपक धोंगडे यास अटक करण्यात आलेली आहे. इंट्रोगेशन दरम्यान असं लक्षात आलं की त्याचे एक नातेवाईक आहे पवार म्हणून, त्यांनी ते डिटोनेटर आणून ठेवलेले होते. ते पवार यांना अजून अटक होणे बाकी आहे. ते अटक झाल्यानंतर ते कुठून आणले, कशासाठी आणले, त्याचं प्रयोजन काय होतं, या मुद्द्यावर निश्चितच आम्ही तपास करू. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. कुठल्याही संघटनेचा किंवा घातपाताचा प्रकार असल्याचं प्रथमदर्शनी आत्तापर्यंत केलेल्या तपासात निदर्शनास आलेलं नाही. पवार यांना अटक केल्यानंतर त्याबाबत खुलासा होऊ शकेल. PSI गणेश घोटके इनके तकरार के वजह से इतवारा पुलिस स्टेशन में ऑफेंस रजिस्टर हुआ है। ऑफेंस IPC 283-34 45 स्फोटक कायदा 1908 इनके तरफ से गुना नोंद हुआ है। उसी टाइप हमने दीपक धोंडगे नाम को आरोपी को अरेस्ट भी किया है, उसका पुलिस कस्टडी भी ली है और उसके बाद हम उसका तपास कर रहे। और दूसरा जो उसका साला है केशवराव पवार, उसके भी इन्वेस्टिगेशन करने के लिए हमने टीम रवाना की है। जैसा भी वो मिलेगा उसको अरेस्ट करके तपास करने वाले हैं। जो भी ये घटना है वो शांतिनगर में दीपक धोंडगे के घर पे जो डिटोनेटर था उसका स्फोट हो गया। इसकी वजह से हमने ये FIR रजिस्टर किए हैं और सब हम तपास कर रहे हैं। सर अफवाह चल रही है डिटोनेटर क्यों लाए गए थे, क्या लाए गए थे उसको कुछ? जो किशोर पवार नाम का आरोपी है वो जब मिलेगा उसके बाद वो कहाँ से लाया वो ये अपने को डिटेल मालूम पड़ेगा। इसलिए उसको ढूंढने के लिए हमने PSI आसद, उसकी टीम, PSI घोटके, उसकी टीम रवानी की है। जल्दी से जल्द उसको हम अरेस्ट करेंगे। सर इन पे और कोई क्रिमिनल गुना दाखिल है क्या है इससे पहले? ये जो आरोपी है दीपक धोंडगे, उसके ऊपर पहले कोई गुना दाखिल नहीं है। एक दुकान में काम करता है और वो सब हम मालूमात लिए हैं।